आपण पाहतोय बी न्यूज, सोलापूरकरांचा मनामनातील। नमस्कार, मी सौ अनुपमा उमाजी पवार, उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन विभाग पुण्याकडून मी इथे आलेली आहे। आज सोलापुरात जो रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे, या रोजगार मेळाव्याचं विशेष म्हणजे या विभागाचे लाडके मंत्री माननीय मंगलप्रभात लोढा साहेबांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालेलं आहे। सुमारे 17 ते 18 कंपन्या उद्योजक इथे मुलाखती घेण्यासाठी उपस्थित आहेत आणि 2000 पर्यंत रिक्त पदं म्हणजे वॅकन्सीज ह्या मुलांसाठी उपलब्ध आहेत। यात 10वी 12वी ITI ग्रॅज्युएशन अशा सगळ्या पद्धतीच्या उमेदवारांसाठी आणि मुलामुलींसाठी या वॅकन्सी अवेलेबल आहेत। आमच्या विभागामार्फत आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये मी फक्त आवाहन करू इच्छिते की उद्योजकांना आणि उमेदवारांना मिळालेली ही उत्तम संधी आहे आणि या संधीचा त्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्याचं त्यांनी याच्यातून काहीतरी कल्याण करून घ्यावं असं मला वाटतं। तसंच या विभागामार्फत छोट्या छोट्या ज्या कौशल्य विकासाचे कोर्सेस राबवले जातात 2 महिने 3 महिने 4 महिन्याचे, त्या कोर्सेससाठी सुद्धा आमच्या जिल्हा कार्यालयात, आमचं जिल्हा कार्यालय नॉर्थपोर्टमध्ये आहे, तर तिथे जिल्हा कार्यालयात संपर्क साधून या विभागाची आणि या योजनांची माहिती घेऊ शकतात। तसेच आणखीन एक नवीन लॉन्च झालेली आमची योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। याच्यामध्ये मुलांना विद्यावेतन दरमहा दिलं जातं। किमान 12वी पास मुलगा असला पाहिजे आणि त्याला 11 महिन्यासाठी खाजगी कंपन्यांमध्ये आपण इंटर्नशिप देतो आणि त्या इंटर्नशिपच्या आधारे त्याचं कौशल्य किंवा त्याला अनुभव मिळावा आणि त्याला परमनंट पुढे नोकरीच्या संधी मिळाव्यात। तर अशा विविध योजनांसाठी मुलांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे मी उपायुक्त नात्याने आवाहन करते। धन्यवाद।